जय संविधान जय भारत. मी संजय कांबळे, बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक सर्वांचे स्वागत करतो. पुणे दिनांक 14 एप्रिल 2025. जागतिक कीर्तीचे विद्वान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती विश्वात जगात साजरी होत असते. पुणे शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती निमित्त कॅम्प वेस्टर्न येथील पुतळ्यास कॅन्टोन्मेंट बोर्डाने आकर्षक सजावट विद्युत रोषणाई केली होती. पुणे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासही आकर्षक फुलांची सजावट, विद्युत रोषणाई मंडप पुणे महानगरपालिकेने उत्कृष्ट पद्धतीने केले. एरवी पुतळ्या शेजारील अतिक्रमणे, बाजूचा बस थांबा यामुळे पुतळ्याचे सुशोभीकरण सौंदर्य नष्ट होते. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे सौंदर्य पाहून नागरिकांनी पुणे महानगरपालिका प्रशासनाचे अभिनंदन केले आहे. असेच पुतळ्याचे पावित्र्य व सौंदर्य कायम राहावे यासाठी पुतळ्या शेजारील अतिक्रमणे त्वरित काढण्यात यावीत अशी नागरिकांनी मागणी केली आहे. 13 एप्रिलला रात्री 12 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून धम्मवंदना घेण्यात आली. यावेळी भीम अनुयायांनी लाठी काठी, तलवारबाजी, दांडपट्टा इत्यादी मर्दानी खेळ सादर केला. आणि एक दिवसाची नव्हती आमची पुण्यात इथं 4 दिवस का 4 जयवीन सर आज बरं चालू हो ते म्हणून कोण नाही तोपर्यंत म्हणा लाईव्ह आहे काय हो सेवा करण्यासाठी लोकांनी विचार केला. स्वातंत्र्याच्या आधी लोकसंख्या फ्रंट नकोच बोलले ना. कारण आमचा 1 दिवसाचा त्रास तुम्हाला सहन होत नाही, 1 तासाचा त्रास सहन होत नाही आणि वर्षानुवर्षे दोन नंबर धंद्यामध्ये हरत असते. पोलीस खात्याला माझी नम्र विनंती आहे, त्यांनी तिकडं पण लक्ष घालावं. सुप्रीम कोर्टाचा ऑर्डर सांगतात मला
रखेल झालेली ती सुप्रीम कोर्ट, या देशातील कैकांची रखेल झालेला सुप्रीम कोर्ट, माझं हे लाईव्ह भाषण रेकॉर्ड करून घ्या. सुप्रीम कोर्टात मी बोलाल काय बोलायचं ते. इकडील भारतातील श्रीमंतांची रखेल झालेल्या सुप्रीम कोर्ट, विकले गेलेले न्यायाधीश, या न्यायाधीशांच्या घरांमध्ये 50-50 करोड रुपये कॅश सापडते तिकडे. आणि त्या नोटा संपूर्ण सुप्रीम कोर्ट त्यांच्या घरामध्ये, त्याचे ते पैसे नाही हो. अरे दलालांनो आणि भडव्यांनो, ईडी तिकडे घुसत नाही, सीबीआय तिकडे घुसत नाही, IB तिकडे घुसत नाही आणि पोलीसही जात नाही. पोलीस येणार कुणाकडं? हे आंबेडकरी आणू याकडं. जो एकजूट नाहीये, जे पैशामध्ये विकल्या जातात, तुमच्या चळवळीला संपवणाऱ्या लोकांना ते खतपाणी घालतात. संविधान जे संपवायला निघालेले आहेत त्यांना हे आमच्या चळवळीतील दलाल आणि त्याकडनं पैसे आणतात, जयंत्या करतात. आम्हाला नको त्यांचा पैसा तसा. हे बाबासाहेब औलादे गेली 35 वर्ष स्वतःच्या खिशातला पैसा खर्च करतो मी आणि माझा मिलिंद भाऊ. कुणाकडे भीक मागत नाही आम्ही आणि मागणार मी नाही. नात्याने माझा नातू आहे, परंतु आमच्या बंधूचा मिलिंद भाऊ गायकवाड या संस्थेचे संस्थापक सदस्य आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आमच्या दादाभाऊ वारभाऊंसाठी एकदा टाळ्या वाजवा. अरे वाजव की तो आज जे केलं ना लय कडक काहीतरी घेऊन देईन तुला. काय पाळायला तर पाळला पाहिजे, घोडा पाळला पाहिजे. अच्छा ते दुखते भाऊ, ॲडमिट व्हायला सांगितले. जाऊ दे भाऊ, कोण नाही आता सोडा. तिथं जरा माणसं जास्त
काय सर मागं सारखं घेते हो कुठे रॉकेल पुढं आलो शेवटी आज तर त्यांनी बरोबर कोण धरले बघा हॅलो 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 सर्व अधिकाऱ्यांना नम्र विनंती करतो एक गाणं होणार नांदणं नांदणं त्याच्यानंतर बंद होणार आणि हे खेळ चालू राहतील बरोबर आहे काय म्हणताय वाजवू का नको मी तुमच्या भीमरू यांचा पाठीराखा आहे ध्यानात ठेवा एकच गाणं लावायचं आहे नांदणं नांदणं त्याच्यानंतर शब्द दिला शब्द एक शब्द दिला हे लावसन आवाज वाढव व्हायचा दगडूशेठच्या गणपतीला रात्रभर चालतं कारण तो पांगण्याचा देव आहे दगडूशेठच्या गणपतीला रात्रभर काही गोंधळ आला बायकांचा पोरींना धक्के मारून आला हे पुढे
स्पीकर बंद कर, गाणी बंद कर. एक मिनिट बंधू हे सोडावर बंधू माईक बंद करा आणि आपले खेळ चालू करा. ढोल लेझिम असेल तर तो बी चालू करा. ढोल लेझिम कुठं आपलं हे खेळ बघा. हे बाबासाहेबांची लेकरं आहे. हा बघा माईक. हॅलो हॅलो आपल्यातले हे जरा आवाज वाढव ना माईकचा. आहे बाळा माझा घसा फुटून येतो पार. आपल्यातले डायरेक्ट कमीच किंमत करायला 400 रुपये लावून. वर वर बघा. इकडे इकडे माझ्याकडे बघ. हा आला आला छान आला. तिकडे तिकडे त्यांच्याकडे शिफ्ट करतो.